ना एक 4-5 वर्षामध्ये एखादी ब्रँच इंजिनिअरिंगची खूप चर्चेत असते आणि मग सगळ्या मुलांचा ओढा असतो नाही तिकडेच जायचं. तसं आता कॉम्प्युटर सायन्सचा खूप गवगवा होतोय. तर मग ते कॉम्प्युटर सायन्स हाच एकमेव पर्याय आहे का किंवा इतर काही पर्याय आहेत का, त्याकडे तुम्ही कसं बघता, काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण तुम्ही जसं बरोबर म्हणाल की लास्ट 10-12 वर्ष आम्ही बघतो की कम्प्युटर सायन्स बद्दल एक ऑब्सेशन आहे. त्यामुळे बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसना त्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स क्लोज करावे लागले किंवा त्यांचे सीट्स कमी करावे लागले आणि कम्प्युटर सायन्सचे वेगवेगळ्या नावाने AI, ML, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी नावाने वेगवेगळे ब्रांचेस उघडायला लागले आणि हे अक्रॉस इंडियाचा फिनॉमिना आहे. त्यामुळे कम्प्युटर सायन्सच्या बाबतीत एक जरा डिस्प्रपोर्शनेट क्रेज आहे. पण मला सगळ्या स्टुडंट्स आणि पेरेंट्सना एक वॉर्निंग द्यायची आहे की पहिली गोष्ट ही समजणं गरजेची आहे की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 3 मेजर भाग असतात. एक असतं हार्ड कोर कम्प्युटर सायन्स, जे फार कमी इन्स्टिट्यूट्समध्ये इंडियामध्ये शिकवलं जातं. IITsमध्ये शिकवलं जातं, बिट्स पिलानीमध्ये शिकवलं जातं, टॉप 3-4 NITs लाईक त्रिची, सुरतकलमध्ये शिकवलं जातं, IIT हैदराबाद, बँगलोरसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं आणि अजून 1-2 संस्थांना शिकवलं जातं. तिथे इट इज मॅथमॅटिकल. हार्ड कोर कम्प्युटर सायन्स हे मॅथमॅटिकल आहे. तिथे अल्गोरिदम्स बनतात, तिथे सगळं जे डीप मॅथमॅटिकल थिंकिंग आहे. आज आपण जे AI मध्ये LLMs वगैरे जे ऐकतो ते सगळं त्याचं जे फाउंडेशनल थिंकिंग आहे ते कम्प्युटर सायन्सची बेस्ड आहे. प्लस आपण जे आता कुठल्या स्मार्टफोनवरती iOS किंवा अँड्रॉइड वापरतो, ऑपरेटिंग सिस्टम ते आहे, पण ते डेव्हलप कोणी केलं? किंवा आपण कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण पायथॉन, जावा हे सगळं ऐकत असतो, पण ती डेव्हलप कोणी केली? हे सगळे कम्प्युटर सायंटिस्ट करतात. त्यात कम्प्युटर सायन्स इज अ फंडामेंटल पार्ट आणि त्याच्यासाठी खूप हाय लेवलचं टॅलेंट लागतं. दुसरी गोष्ट असते कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, अँड दॅट इज अ हार्डवेअर पार्ट. दॅट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्याच्याने मायक्रोप्रोसेसर डिझाईन आलं आणि कंपायलर डिझाईन, हे सगळ्या गोष्टी बेसिकली जे हार्डवेअर कंपोनंट आहे, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे, ते आलं. दॅट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग. ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करून पण कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे पोहोचू शकता. तिसरी गोष्ट जी प्रिडॉमिनंटली आपले विद्यार्थी गेले एवढे वर्ष त्याच्या मागे आहे, ते IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे सॉफ्टवेअर बनवणं, ॲप्स बनवणं, कोडिंग करणं, टेस्टिंग करणं, प्रोग्रामिंग करणं, दिस इज बेसिकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजिंग बरेच सॉफ्टवेअर्स. आत्ता AI मुळे काय झालं आहे की ही IT फील्ड जी आहे आणि गेले 30 इयर्स, 10 नाही, गेले 30 इयर्स मॅक्झिमम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना जो जॉब मिळत होता तो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आणि IT इंडस्ट्रीमध्ये मिळत होता. तर आता इथे डेफिनेटली एक धोक्याची घंटी आहे. कारण AI विल रिप्लेस ऑल ऑफ दॅट. आता ऑलरेडी 50% ऑफ कोडिंग वर्क बऱ्याच कंपनीजमध्ये AIच करत आहे आणि ह्याच्या पुढच्या मे बी 1-1.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी कोडिंग ही ह्युमन्सची गरजच पडणार नाही. कोडिंगसाठी पण, डिबगिंगसाठी पण, टेस्टिंगसाठी पण. आणि आता तर ते AI एजंट्स वगैरे जे गोष्टी बोलत आहेत, ज्याच्याने ते पूर्ण सॉफ्टवेअर, पूर्ण प्रोजेक्टच ते एक्झिक्यूट करू शकतील 3-4 वर्षामध्ये. तर ही एक IT ही फील्ड आता थोडीशी धोक्यात आहे. पण जर तो विद्यार्थी खूप प्रज्ञावंत असेल मॅथमॅटिक्समध्ये, व्हेरी ब्रिलियंट, मग तो कम्प्युटर सायन्स ही जी काही फील्ड आहे, ज्याच्यात मॅथमॅटिकल, मी म्हटलं डिस्क्रिट मॅथ्स खूप वापरलं जातं, फंडामेंटल, ते एव्हरग्रीन राहणार. तिथे पुढे भरपूर इनोव्हेशन पुढे पुढच्या काळात होत राहणार. पण जर IT साठी तुम्ही कम्प्युटर सायन्स करत असाल तर करू नका. इन्स्टेड तुम्ही कुठलं तरी कोर इंजिनिअरिंग ब्रांच घ्या, लाईक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि तुम्ही ॲडिशनली कोर्सेस करा ITचे. आणि ITचे कोर्सेससाठी तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायची गरज नाही. तुम्ही आजकाल भरपूर प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, तिथे तुम्ही शिकू शकता. इव्हन IITमध्ये पण प्लॅटफॉर्म्स आहेत. हार्वर्ड, MIT, स्टॅनफर्डसारख्या युनिव्हर्सिटीज आहेत, युडेमी आहे, EDX आहे, युडॅसिटी आहे, कोर्सेरा आहे. तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस करून हे सगळ्या गोष्टी शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजलाच जायला पाहिजे IT शिकायला असं गरज नाही. त्यामुळे IT हे नेसेसिटी आहे सगळ्या इंजिनियर्सना. मेटलर्जिकल इंजिनिअरपासून कम्प्युटर सगळ्यांनी IT शिकायला पाहिजे. पण काय झालं आहे की ती एक तिथे पॅकेज मिळतो, तिथे आपल्याला खूप सॅलरी मिळते, ती एक काइंड ऑफ एक क्रेज सारखी ती होत होती. आणि त्याच्यामध्ये काही तथ्य पण होतं. म्हणजे मुलांना प्लेसमेंट्समध्ये कम्प्युटर सायन्सच्या मुलांना जास्ती पॅकेजेस मिळत पण होते. पण आता ह्याच्या पुढे हे सगळं बदलेल आणि म्हणून मुलांनी कोर इंजिनिअरिंगकडेला प्राधान्य द्यावं आणि ॲडिशनली IT स्किल्स वेगळ्या वेगळ्या अपस्किलिंग प्लॅटफॉर्म्सहून शिकावेत, असं माझं त्यांना आव्हान.